दादा मला सांगा की शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा तिथं. कुठं? आमच्या मंदिरावर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे, जागरूक महादेव मंदिर चौफुलीवर. हम्म. मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो. तिथून आलो पालखीतून. मी म्हटलं आपण डोळे उघडे करा. दर्शनाला जाऊ म्हटलं. आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू. तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ती बनवून दिली त्यांना. मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं, इथलं आपण जत्रा वित्रातून जाऊन येऊ तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या. संध्याकाळी येऊ म्हटलं. मी संध्याकाळी गेलो मी तिथं. किती वाजता गेली? मी 9-9:30 वाजले असेल दादा मला तिथून यात्रेतून याला पालखीतून. ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपाशी. नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला. त्यामुळे आतमध्ये जायची गरज नाही तुला, मादरच होता असं तसं बोलला ते मला. त्यानं पहिले सगळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या, जिथे साबुदाणा ते बनवलं आम्ही तिथं. ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना. मग मला माहित तू मादरच लय भरपळ करतो, तुला दाखवतो मी काय तुला तुला माहित नाही आम्ही कोण आहे. आमची तुला माहिती, तुला किती वेळेस तुला माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का? तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो. मी सुदाम दौडचा आपलं सोनू सुदाम दौड आहे, ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी काही बी करू शकतो. हे तुला पाहिजे नाही का म्हणे, हे सगळे माझ्या अंडरमध्ये, सगळं मला मंदिर माझ्या अंडरमध्ये आहे, तू काही नाही करू शकत. म्हटलं मला दर्शन करू दे, देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवातून तुमचा? नाही म्हणे आतमध्ये जायचं नाही, बाया आहे आतमध्ये, बाया आहे. बायाला मला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं. मग ऐकलं दादा त्याने बळजबरी वडत नेलं पाहिजे मला. वडत नेलं मग ते ज्याने झटके मारत मारत नेलं मला. तर मला ते कुठंच समजलं नाही जातं की मला चटके देणार आहे का काय. त्याने जसं धरलं माझे कपडे फाडे, गळ्याला रुमाल लावला, खाली पाडलं. मग ते काय मी तिने बोलायची आता हिंमत होते मग पण मी पहिले बी त्यांच्या पाईपलाईन मुळे तसं प्रकरण घडलं होतं ना. मी थोडं घाबरलोच होतो, त्याला घाबरलेच होतो. तेव्हा बी मला देशी मध्ये खाली काढून टाकतो म्हणे, तुला तुम्ही केले दादागिरी का? तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर. म्हणलं भाऊ मी दादागिरी करणार, मी गरीब आहे. कोण तुम्हाला म्हटलं होतं की जेसीबी खाली काढतो? सोनू दौड. नवनाथ दौड बी होता तो म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे मी. नवनाथ दौडने तुम्हाला काय म्हटलं होतं त्यावेळेस? त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे, जेसीबी खाली पाहून घे म्हणे, मी तुला मी त्या पाठी पुरापुरी उभा आहे म्हणे, टाकून दे म्हणे त्याला जेसीबी खाली पाहून घे म्हणे. पण ते माझ्या छातीवर बसला. 2-3 बुक्के मारले मला पहिले, 1 महिना 1.5 महिना अगोदर. नाही, 1-1.5 महिना त्यावेळेस तुम्हाला मारलं कोणी मारलं? कोण सोबत होते त्यावेळेस? त्यांनी मग ते मला समजले, त्याने गळ्याला लावल्यामुळे मला चक्कर सोन्याना या दौडना ते मला कस तरी म्हणजे एकदम भास झाल्या कस तरी झालं. खाली पाडलं, मग चटकी दिली. चटकी दिल्या म्हणजे मला थोडस हे झालं मला. मी उठलो, त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कर, तुला काही करता येत नाही म्हणे, तुला मी जीव मारू शकतो म्हणे. सोनू सुदाम दौड. मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर. तू काय टोकतो पैशावर, मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे. तू काय रे म्हणे, चिल्लर म्हणे, तू चिल्लर, तुझ्याकडे काय आहे म्हणे, तू पुरं एकूण टिकून बी माई बरोबरी करू शकत नाही. म्हणाला हो का भाऊ, तू मोठा आहे म्हणलं, असं तर बोललो. पण ते ऐकायची नाही, ते लोक घाबरून गेले त्याला. ते लोक बाजूबाजूला हानगुन झाले. ते गण म्हणाले नको रे बाळा, तू मारवाल त्याला. ते म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती, त्याची मोडशी जिरवतो, त्याला मारूनच टाकतो. मी पाहून घेईन, मा भाऊ पाहून घेईन. नवनाथ दौड मा भाऊ आहे, मी त्याला याला बी पाहून घेईन. त्याच्यामध्ये नवनाथ दौड आहे ना, त्याचा पण हात आहे का? मग त्याचा हात आहे म्हणून तर याची हिंमत बळ इतका भरपूर आहे. ते नसताना याचं हे कुठं हिंमत लागणार आहे? त्याचा दौड, त्याचा हात आहे म्हणून तर जमत ते, मग कसं काय जमणार आहे त्याला? तुझ्यासोबत लोक उभा होते, तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही केलता त्यांनी, पण ते ऐकत नव्हता. येऊ आहे ना, हे ऐकत नव्हता. येऊ म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती. यानं मला पाडलं, पायावर लाता, पाठीवर लाता मारल्या पहिले. मग ते काढलं, त्यांनी काढलं, त्यांनी मारलं. मग गंभीर जखमी दिले, खूप त्रास झाला मला. पण ते महादेवानं मला वाचवलं. शेअर करा व त्या कमेंट दिशेने मला इतकं बळ दिलं प्रेस करा की खूप बळ दिलं. मिळवा. त्याच्याच भरवशात मी त्याची सेवा करतो. मला त्याचं हिमतीचं बळ त्यांनी फळ मला त्याने दिलं होतं.
काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा आहेत तुमच्या? माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे. मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं, नंतर पोलीस केस केलं होतं. माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला नवनाथ दौडला, तुझे पोरं शिकवतो म्हणे 12ही लोक, तुला फुकट शिक्षण देतो, तुला काय लागलं होतं देतो 1-1.5 लाख रुपये. म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही, मी माझ्या घरचा गरीब आहे म्हटलं. म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते का? हो हो, तुला काय लागतं मी देतो म्हणे, तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे. तुम्हाला फोन करतो का? हा, फोन केला त्यांनी मला. तुम्हाला पैसे आम्ही दाखवतो का? हो हो, काय म्हणे? 1-1.5-2 लाख रुपये देतो म्हणे तुला, तू पोरं शिकवतो 12ही लोक, तू फक्त कंप्लेंट वापस घे. म्हणलं मी घेऊ शकत नाही. म्हणलं माझे बंधू माझ्या संघ आहे म्हटलं, माझ्या बंधूने मला खूप साथ दिला म्हणलं. माझे समाज बांधवांना मला खूप साथ दिला. मला एक सांगा, तुम्हाला आता नवनाथ वाघमध्ये दीपक बोराडे भेटीला आले, मला अभिमान वाटला त्यांचा, दीपक बोचा, नवनाथ बोचा, या वाघमारे साहेबाचा मला अभिमान आहे. आखे साहेबांनी मला खूप मनोबळ, त्यांनी पण खूप माझं मनोबळ वाढवलं. आणि परत धनगर भाऊ समाज गोपीचंद दादा पडळकर यांना पण मला फोन केला बरं का. माझ्या भाऊ विष्णू सावळी यांना, मावस भावांना फोन करून सांगितलं, धीर दिला त्याला पण. ते म्हणे तू ताण नको घेऊ, त्याला तू तुझं मनोबळ वाढव म्हणे. विष्णूंना मला खूप साथ दिला, विष्णूंना पण. दीपक भाऊ काय म्हणले तुम्हाला? दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांनी विष्णू भाऊला सांगितलं. मी विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात दे, ताण नको घेऊ दे, तू तुला मरू देत नाही म्हणे, तुला मरू दिला असतं, तुला देवता आहे त्या पाठीशी. पण आपले समाज बंधू दीपक भाऊ बोराडे यांनी आम्हाला खूप पाठबळ दिलं, खूप म्हणजे इतकं दिलं ना की सांगता शब्दामध्ये तर आपल्याला समजत. इतकं काही आपण काही शेतकरी लोक आहे, मला काही इतकं समजत नाही, बोलता येत नाही, पण त्यांचं मला पाठबळ खूप आहे. त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत आहे, नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत मारलं असतं. तुम्हाला कुटुंब, आता काय सांगाल आज तुम्ही पीडित जो आहे कैलास बोराडे येथे खाजगी रुग्णालयामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहे? खर तर आणवा गावातील अतिशय गरीब कुटुंबातील अगदी छोट्याशा पात्र्याच्या शेडमध्ये राहणारा कैलास बोराडे, जे धनगर समाजातील, मेंढपाळ समाजातील छोटा आणि गरीब कार्यकर्ता, ज्याच्या अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गावातील गावगुंड नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड यांनी अतिशय निर्दयीपणे, म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला शोभल असं कृत्य करून, कुठेतरी अगदी म्हणजे गरम करून, रॉड अगदी लालबुंद करून, लोखंडी रॉडने, लोखंडीच्या सळाईने अगदी 30-35 ठिकाणी शरीराला चटके देण्याचं काम केलं, ज्यामध्ये खोलवर ते घाव गेलेत. अगदी तो कैलास बोराडे अगदी वेदनेनं विवळत आहे. परंतु अद्याप त्या मतदारसंघाचा आमदार संतोष दानवे याला अधिकाऱ्यांना धमक्या द्यायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना कार्यकर्ते पाठवून मारहाण करायला वेळ आहे, त्याला अधिकाऱ्यांना दबाव टाकून हे म्हणजे मागं घेण्यासाठी दबाव टाकण्याला वेळ आहे. परंतु त्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या बापापासून, ज्यांच्या वडिलापासून यांना खासदारकी दिली, आमदारकी दिली, यांना मंत्रिपद त्या मतदारसंघातून मिळालं, त्यांना या कैलास बोराडे यांना भेटायला वेळ नाही. खरं तर यांना लाज वाटली पाहिजे. हे एका जातीवादी असणारे ही कुटुंबीय आहे. आणि कल्याण काळे सुद्धा खासदार असून तिथे भेटायला आले नाही. आज तर कल्याण काळेंनी कहरच केलाय. कल्याण काळेंनी कुठेतरी जालन्यामध्ये काँग्रेसच्या मोर्चामध्ये ते बॅनर, कार्यकर्त्यांचा अवमान करण्याचं काम केलं, बॅनर हिसकावून घेण्याचं काम केलं. म्हणजे ह्या लोकप्रतिनिधींना सत्ता आल्याच्या नंतर सत्तेतून मस्ती येते, कारण सत्तेतून त्याला पैसा मिळतो आणि पैशाची मस्ती ते लवकरच दाखवण्याचं काम करतात. यांना कल्याण काळे सारख्या माणसाला पक्षाचं काही घेणं देणं नाही. पक्ष वाढला काय, मोडला काय, त्याच्याशी काय घेणं देणं नाही. सत्ता मिळाली कार्यकर्त्यांचा अवमान करायचा आणि लोकसभेतील क्षेत्रातील कुठलेही प्रश्न सभागृहात मांडायचे नाही. आणि लोकसभेमध्ये लोकांवर एवढा अन्याय होत असताना कल्याण काळे कुठं तोंड लपवून बसलेत हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळाले नाहीत. आज जालन्यामध्ये गेलेले असताना सुद्धा त्यांनी त्या बोराडे कुटुंबियाला भेटायला जायला पाहिजे होतं, परंतु अद्याप गेलेले नाहीत. रावसाहेब पाटील दानवे सुद्धा कुठं हरवलेत ते सुद्धा आपल्याला शोधावं लागतील. तुमच्या प्रसार माध्यमाने त्यांना शोधून घेतलं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे आणि कैलास बोराडे यांना न्याय देण्यासाठी त्यांना समोर आणलं पाहिजे. खरं तर कैलास बोराडे यांच्यावर जो अमानुष अत्याचार झालाय, याला महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा असा अत्याचार झालेला नाही. यापूर्वी फक्त छत्रपती संभाजी महाराजांना असे चटके देण्याचं काम झालं होतं, त्यानंतर आता कैलास बोराडे यांना चटके देण्याचं काम झालंय. त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सकल समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं पाहिजे. नवनाथ दौडनं कैलास बोराडे पैशाचं आम्ही दिला तर मुलं शिक्षण करतो, तक्रार मागे घ्या असं म्हटलं.
मी आता कैलास बोराडे यांना भेटलो त्यावेळेस बोलताना त्यांनी तेच सांगितलं की बाबा मला नवनाथ दौडचे अद्याप फोन येतात आणि दबाव टाकून एकतर तू तक्रार माग घे, तुला पैसे देतो, तुझ्या मुलाचं शिक्षण आमच्या संस्थेमध्ये मोफत करतो, परंतु तू जर तक्रार नाही घेतली, तुला आम्ही पैसे देऊन जरी तू तक्रार माग नाही घेतली तर तक्रार येणाऱ्या काळात तुला आमच्या गावात राहायचंय, तुला आम्ही जगून देणार नाही, तुझ्या कुटुंबाला आम्ही वावरून देणार नाही, त्यामुळे तुला हे परवडणार नाही, तक्रार माग घेण्याचं काम कर, अन्यथा येणाऱ्या काळात तुला परवडणार नाही, अशी धमकी वजा नवनाथ दौड यांनी केलं. त्यामुळे नवनाथ दौड सारख्या गावगुंडाचा माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार असणारा नवनाथ दौड यांच्या तात्काळ मुसक्या आवळण्याचं काम गृह विभागाने केलं पाहिजे, नाहीतर ह्या बोराडे कुटुंबियावर पुन्हा हल्ला झाल्याशिवाय राहणार नाही, बोराडे कुटुंबियांना पुन्हा मारहाण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार गृह विभाग आणि नवनाथ दौड राहील. गृह विभागाने तात्काळ नवनाथ दौडच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि ज्या सोन्या दौड यांनी चटके देताना जेवढे लोक सोबत होते, जेवढ्या लोकांनी पकडलं त्या व्हिडिओमध्ये पाहून सर्वांवर कठोर असं गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळात जर ह्या गोष्टी नाही घडल्या, जर नवनाथ दौडला अटक नाही झाली आणि ज्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांनी पकडून चटके देण्याचं काम केलं यांना जर अटक नाही झाली तर आम्ही येणाऱ्या काळात 10 तारखेला आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे. 10 तारखेला असा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि SP कार्यालयावर तुम्हाला झालेला पाहायला मिळेल, हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय.